आज आपण चाललो आहोत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू श्री मार्लेश्वर देवस्थानाच्या यात्रेला, जी यात्रा भोगी संक्रांत या दिवशी असते. तर संक्रांती दिवशी साखरपा गावातील आई गिरजाई आणि श्री मार्लेश्वरांचा लग्न सोहळा पार पडतो. तर आपण पाहिलं तर आपल्या कोकणातील कैलास पर्वताप्रमाणे भासणाऱ्या अशा ह्या देवस्थानाला अनेक ठिकाणाहून यात्रेकरू येत असतात आणि अशा ह्या यात्रेकरूंची योग्य अशी काळजी येथे घेतली जाते. तर मित्रांनो, गर्दी तर खूप आहे आणि आपल्याला देखील देवाचं दर्शन घ्यायचं आहे, पण ते बरोबर 2 ते 3 तासानंतर. कारण येथील इतक्या सुंदर वातावरणातील एक आडस असा आपण पेंटिंगसाठी स्पॉट निवडला आणि पहिल्यांदा आपण पेंटिंग करायला सुरुवात केली. आपण बसण्यासाठी स्पॉट असा निवडला होता जेथे छान सावली होती. तर धबधब्याकडे जाण्याचा आणि देवाचं दर्शन घ्यायची रांग ही आपल्यापासून थोडी दूर होती आणि उंचावर होती, जेथून यात्रेकरू आपल्याला पाहू शकत होते आणि त्यांचं पेंटिंग पाहून प्रतिसाद देखील खूप छान होता, ज्यामध्ये काही आपले फॉलोअर्स देखील होते. ते पाहून मित्रांनो एकदम आडस वाटलं, म्हणजेच खूप छान वाटलं, कारण कोणीतरी आपल्याला ओळखतं आहे याची मित्रांनो फिलिंग खूप छान होती. तर हे पेंटिंग पूर्ण व्हायला बरोबर आपल्याला 2.5 ते 3 तास वेळ लागला, ज्यामध्ये आपल्याला देवाच्या अनेक प्रचलित गोष्टी, आख्यायिका ऐकायला मिळाल्या. सो आपण हे साकारलेलं पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आपलं जसं पेंटिंग करून पूर्ण झालं तसं आपण आलो श्री मार्लेश्वरांच्या दर्शनाला. अशा या सह्याद्रीच्या कुशीमध्ये होणाऱ्या यात्रेचा अनुभव खूप सुंदर होता. बाकी तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन असाल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा.